डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय। पैसे वाटपाच्या आरोपावरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आलेत। शिंदे सेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि कार्यकर्त्यांनी भाजपवर पैसे वाटपाचा आरोप करत गोंधळ घातला। यावेळेस इथं हाणामारी झालेली आहे। या हाणामारीमध्ये भाजपचे उमेदवार आर्या नाटेकरांचे पती ओमनाथ नाटेकर जे आहेत ते गंभीर जखमी झाले। शिंदे सेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटीलही जखमी झालेत। रविवारी शिंदे सेनेच्या उमेदवारांनी भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत एक महिला आणि 3 पुरुषांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला। गुंड कोण आहे हे लक्षात घ्या आणि पूजा कुठे होती ती मला सांगा। कुठे पूजा होती ती सांगा। रात्री 11 वाजता तिथे कोणती पूजा होती मला दाखवा। माझी मागणी एकच आहे, तिथे पप्पू म्हात्रे पण होते पैसे वाटप करायला। नाटेकर पैशाची बॅग घेऊन पळाला, त्याचे हेमंत म्हात्रे पळाला। कोण आमदार, कुठले आमदार, चव्हाण साहेब काय बोलले ते? या माझ्या पक्षात ते आले नाही म्हणून तुम्ही तीच खुन्नस आहे ना, बाकी काय खुन्नस असतात। या व्हिडिओ क्लिपमध्ये असं दिसतंय की त्यांचं तिथे ते नितीन पाटील स्वतः नितीन पाटील स्वतः बोलतायत की तुम्ही 10 वाजता या ठिकाणी काय कशासाठी सभा घेताय। तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे माईक बंद आहे, सगळं बंद आहे, आम्हाला पूजे इथे कार्यक्रमाला बोललो होतो म्हणून मी आलो असं ओमनाथ नाटेकर सांगतायत। हे त्या एका क्लिपमध्ये दिसतंय। त्यामुळे काही पैसे वाटपचा विषयच नाहीये। नितीन पाटील यांनी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले म्हणून अडवून त्यांना मारलेले दिसते।